अवघ्या काही दिवसांवर 10वी बोर्ड व 12वी बोर्डच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत. आता या 50 दिवसाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या काय स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत, कशाप्रकारे त्यांनी वेळेचं नियोजन केलं पाहिजे, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सुदर्शन सर आणि आपण पाहताय सुदर्शन सर लाईव्ह स्टडी. सर्वप्रथम तुम्हाला जाणारे तुमचे इझी सब्जेक्ट या विषयांवरती आपण फोकस कमी करतो. आपल्याला वाटतं की हे खूप इझी सब्जेक्ट आहेत, त्यांना आपण इग्नोर करून चालतो आणि अवघड विषयांवरती थोडासा जास्त फोकस करतो. डेफिनेटली या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, परंतु इझी सब्जेक्टला आपण डावलून चालणार नाही. त्यांनाही तेवढाच वेळ दिला पाहिजे. दररोज तुम्ही त्यांना बाकीच्या हार्ड सब्जेक्टला जर 1 तास देत असाल, तर या सब्जेक्टला कमीत कमी निदान अर्धा तास 15 मिनिटं दररोज वेळ द्या, म्हणजे तुम्ही त्यापासून दुरावणार नाही. कारण हेच सब्जेक्ट किंवा हेच विषय जे आहेत ते तुम्हाला चांगले मार्क्स पाडण्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. हार्ड सब्जेक्टला तुम्ही थोडा जास्त वेळ दिला तर ते तुम्हाला एकदमच चांगले मार्क्स देतील असं नाहीये. पण जे इझी सब्जेक्ट तुम्हाला वाटतात त्यांना देखील तेवढाच वेळ द्या आणि हार्ड सब्जेक्ट वाटतात त्यांना डेफिनेटली थोडासा जास्त वेळ द्यायलाच लागेल. आता जे तुमचे मराठी, हिंदी, इंग्लिश हे सब्जेक्ट आहेत, म्हणजेच लँग्वेज स्टडी आपण त्यांना बोलतो. या विषयांमधील जे चॅप्टर्स आहेत त्यांचं जास्तीत जास्त जितकं वाचन तुम्हाला करता येईल तेवढं करा. त्यानंतर रायटिंग स्किल असेल, ग्रामर असेल, यावरती थोडासा फोकस जास्त करायला लागेल. म्हणजे तुमचा जो काही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत हे 3 लँग्वेज स्टडीचे, त्यावरती तुम्हाला कंट्रोल ठेवता येईल. तुमचे मार्क्स त्यामध्ये जास्त येतील आणि निश्चितच तुमचे पर्सेंटेज देखील चांगले येतील. राहिला विषय आता 3 विषयांचा, तर 3 विषय म्हणजे मॅथमॅटिक्स, सायन्स आणि एस-एस-टी. सायन्स आणि एस-एस-टीसाठी सांगायचं झालं तर तुम्हाला त्याच्या नोट्स काढायला लागतील. आता सुरुवातीच्या ज्या नोट्स असतील त्या नोट्स म्हणजे तुम्हाला फुल पेजवरती जेवढा तुम्हाला डिटेलमध्ये नोट्स तुम्ही ऑलरेडी काढलेल्याच असणार आहेत किंवा ज्यांनी काढलेल्या नाहीत त्यांनी जे सोपे चॅप्टर्स वाटतात त्यांच्या आता याच्यात सुद्धा सोप्याकडनं अवघडाकडे जायचं आहे आपल्याला. मग सायन्स असेल किंवा एस-एस-टी असेल, या दोन्हीमधून तुम्हाला जे सोपे सब्जेक्ट वाटतात किंवा जे सोपे चॅप्टर्स वाटतात त्यांनाच आधी प्राधान्य द्या. कारण की तेच सब्जेक्ट किंवा तेच चॅप्टर्स तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहेत. जर तुम्ही अवघडाकडे गेलात आणि तुमचं मन त्याच्यामध्ये लागलं नाही तर तुम्हाला निश्चितच थोडंसं बोरिंग वाटेल किंवा अभ्यास करावासा वाटणार नाही. म्हणून तुम्हाला जे सोपे सब्जेक्ट किंवा सोपे चॅप्टर्स वाटतात त्यांना इग्नोर करू नका. तेच तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहेत. या 50 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मदत करणार म्हणजे तो तुमचा कॉन्फिडन्स असेल. म्हणून तुमचा कॉन्फिडन्स कुठेही लूज होऊ देऊ नका. आता बोलायचं झालं तर ते या दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे. जे सोपे चॅप्टर्स आहेत त्यांच्या ऑलरेडी तुम्ही डिटेल्समध्ये नोट्स काढलेल्याच असतील. पण याच नोट्स तुम्हाला ट्री डायग्राममध्ये कन्व्हर्ट करता आल्या पाहिजे. ट्री डायग्राम याच्यासाठी की तुमचा जसा पेपर जवळ येणार आहे त्यावेळेस तुम्हाला अवघ्या काही वेळामध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टरचा स्टडीज करता आला पाहिजे. आता तुम्हाला या स्क्रीनवरती मी थोडेसे ट्री डायग्राम्स कशा असतात, नोट्स कशा काढल्या पाहिजे याबद्दल थोडंसं इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. या चॅप्टरच्या ह्या पूर्ण आधी डिटेलमध्ये नोट्स काढलेल्या आहेत, नंतर यांचे पॉईंट्स काढलेले आहेत आणि या ट्री डायग्राममधून नंतर मग तुम्हाला अभ्यास करताना काय फायदा होणार की या चॅप्टरमध्ये काय काय कन्सेप्ट आहेत त्यापैकी आपल्याला कोणत्या कोणत्या येतात याचं तुम्हाला विश्लेषण करता येईल. ज्या तुम्हाला येत नाहीत किंवा कळत नाहीत त्यावरती तुम्ही परत तुमच्या नोट्समध्ये जाऊन चेकिंग करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा जो क्विक स्टडी मटेरियल आहे तो तयार होईल. मग सायन्सचा आणि एस-एस-टीचा तुम्हाला याच पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आता मॅथ्सबद्दल बोलायचं झालं, राहिला एकच विषय तो म्हणजे मॅथ्स. मॅथ्सबद्दल बोलायचं झालं तर मॅथ्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसवरती भर द्यावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही मॅथ्स किचकट वाटतं तुम्हाला जे टॉपिक्स सोपे वाटतात ते टॉपिक्स निश्चित करा. कारण की तेच टॉपिक्स तुम्हाला मॅथ्समधला कॉन्फिडन्स बूस्ट करणार आहेत. जर मॅथ्समध्ये कॉन्फिडन्स लूज झाला तर तुम्हाला मॅथ्स खूप डिफिकल्ट जाऊ शकतं. डिफिकल्ट हा सब्जेक्ट नाहीच आहे मुळात, पण तरीही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही मॅथ्सबद्दलची भीती आहे की हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसंच ते पुढं तुम्हाला होतं. म्हणून मॅथ्सचा अभ्यास करताना तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिसवरती भर द्यायचा आहे. जेवढा प्रॅक्टिसवरती तुम्ही भर द्याल तेवढाच तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. जेवढे तुमचे एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने सुटतील, जेवढी प्रॅक्टिस तुमची चांगल्या पद्धतीनं होईल तेवढा कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट होईल आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हॅल्युएबल वाटला असेल
तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.